कसं आहे ना, मला 2 गोष्टी मुलांना सांगायच्या होत्या. मुलांनी आता सध्या तर खूप शिक्षण पैशाच्या मागं आहेत. तुम्ही 36 डिग्र्या जरी घेतल्या ना, तुम्ही आई-वडिलांना नाही व्यवस्थित सांभाळला, त्यांना सांभाळायची नाही, त्यांचे गरजा नाही भागवल्या, की त्यांना त्यांच्या वयाच्या मानाने काय हवं असतं ते नाही ना भागवल्या, तर तुम्हाला समाज थुंकणार आहे. तुम्ही 36 जरी डिग्र्या घेतल्या तरी तुम्हाला समाजासमोर तुम्हाला काडीचीही किंमत राहणार नाही. कारण तेवढ्यासाठी समाज खूप चांगला आहे. कारण जो आई-वडिलांना नाही ना सांभाळत, तो समाज त्यांना चांगल्या नजरेनं पाहत नाही. तो त्यांना असं हे करतं, चांगली माणसं नाही, त्यांना नावं ठेवतं. हे तर चांगली गोष्ट आहे आणि त्या समाजाबरोबर मी आहे. कारण जे मुलं आई-वडिलांना सांभाळत नाहीत ना, त्यांना मीही नावं ठेवल्याशिवाय सोडत नाही. कारण तुम्ही कितीही डिग्र्या घ्या, त्याचा काहीही उपयोग नाही ज्यावेळेस तुम्ही आई-वडिलांना नाही आहे सांभाळत. कारण काय सांभाळायचं असतं तुम्हाला, त्यांनी किती लहानाचं मोठं केलं, प्रत्येक हवं नव्हत नाही ते 18, 20, 25 वर्षापर्यंत तुम्हाला हवं नाही ते दिलं. जे उरलेलं आहे ते तुम्हालाच देऊन जाणार आहेत. देवानं जरी म्हटलं ना, की घे सगळी प्रॉपर्टी तू घेऊन येऊ शकतोस. मेल्यावर जरी त्यांना परमिशन भेटली देवाने, की बाबा तुझी प्रॉपर्टी घेऊन जावा, आणि तशी चान्स जरी भेटला की घेऊन जायचा, स्वर्गात काय नरकात मेल्यानंतर घेऊन जायचा जरी चान्स भेटला, तर ते आईवडील घेऊन जाणार नाहीत. जाणार आहेत का नाहीत? तुम्हाला काय वाटतं, घेऊन जातील? नाही जाणार. ते तुमच्यासाठी ठेवून जाणार आहेत. का त्यांचा जीव तुमच्यात आहे. त्यांचा आत्मा जरी गेला तरी जीव तुमच्यात राहणार आहे. त्यामुळं ती प्रॉपर्टी वगैरे तुम्हालाच ठेवून जाणार आहेत, ते घेऊन जाणार नाहीत. आणि ती किती वर्ष सांभाळायचं असतं, त्यांचं म्हातारपण किती वर्ष असतं. जरी त्यांना तुम्ही समजावून सांगू शकता, जरी ते चुकत असतील तर, पण ते तुम्ही जर उलटं बोलला ना, त्यांचा आईवडिलांचा खूप वाईट तळतळाट लागेल, की तुम्ही त्यांना उलटं बोलता. त्यांनी तुम्हाला जर आईवडील तुम्हाला बोलले असतील, काय रागवले असतील, बाबा काय मारत असतील, बाबा त्यांनी सांभाळलंय तुम्हाला. ते कसं नाही, आईवडिलांनी बोललं का तुम्हाला लागतं खूप. अरे ते बोलतात कारण ते तुमचं सगळं केलेलं आहे. बाबा तुमचं हागरमूत्र काढलेलं आहे, तुमच्या नाकातलं तोंडात जाताना पदराने स्वतःच्या रुमालनी पुसलेलं आहे. तुम्ही केलंय त्यांचं? तुम्ही केलंय का त्यांचं? तुम्ही त्यांना उलटं बोलताय. म्हातारपण म्हणजे ते काय त्यांना संसार नसतो का? म्हातारपण म्हणजे काय त्यांना भावना, त्यांना जीवन संपलेलं असतं का? आणि मेल्यावर जीवन संपलेलं असतं. म्हातारपणी जीवन संपलेलं नसतं, ते अजून जगत असतात. ते जगतायत ना, जोपर्यंत जगतायत आहेत तोपर्यंत त्यांच्या हौस पूर्ण करायची तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हातारपणाची चेष्टा करताय. खूप वेळेस पाहिले की म्हातारपणी आईवडिलांना मारतायत, लाथ मारतायत, चेष्टा करतायत. अक्षरशः स्वतः सून बाबा ल्योक स्वतः चेष्टा करताना पाहिलेलं आहे मी. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. आणि प्रॉपर्टीच्या मागं पडलायत. प्रॉपर्टी ह्यांना पाहिजे, ह्यांना आईवडील नको आहेत. वाईट वाटतं या गोष्टीची. आपल्या वाटतं त्यांना भोग आहेत, ते त्यांचे भोग नाहीत. त्यांना अक्कल नव्हती की सगळा जीव तुमच्यावर ओतला होता आणि ते तुमच्यासाठी जगत होते, त्यामुळे ते म्हातारे झालेत. त्यांनी स्वतःकडे लक्ष दिले असतं, योगा वगैरे करून, पौष्टिक आहार खाऊन, ते म्हातारे झालेच नसते. 100 वर्षापर्यंत ते स्वतः काम केले असते. पण त्यांनी तुमच्यासाठी प्रॉपर्टी करण्यासाठी, पौष्टिक आहार तुम्हाला खाऊ घालण्यासाठी कष्ट केलं, तुम्हाला खाऊ घातलं, ते स्वतः खाल्ले नाहीत. एवढीच त्यांचं चुकलेलं असतं. आता तुम्ही किती त्यात चुकताय, मग ते भरून काढा ना. जे त्यांनी पौष्टिक आहार तुम्हाला खाऊ घालण्यासाठी, तुमची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी त्यांनी जो चिकटपणा केला होता, ते आता ते भरून काढा. तुम्ही आता खाऊ घाला ना त्यांना. आता स्ट्रॉंग बनवा आणि ती स्वतः स्वावलंबी बनवा. तुम्हाला त्यांनी स्वावलंबी बनवलं, तुम्हाला
तरी हे केलं म्हणजे पूर्ण आता तुम्ही स्वावलंबी बनला, डिग्री, पैसा, पण तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. आता तुम्ही त्यांना बनवा ना, ज्यांच्यात काही आयुष्यात चुका केल्या होत्या. तुम्ही त्यांना स्वावलंबी बनवा, ते स्वतः स्वतः करतील, खातील, एवढं तरी करू शकता ना. तुम्ही हे करा, त्यांचे गुडघे दुखत आहेत, काय दुखत आहे म्हणजे त्यांना काय हवं असेल तर तुम्ही त्यांना देऊ शकता ना, त्यांना साथ देऊ शकता. फक्त त्यांना साथीची गरज असते. त्यांना काय त्यावेळेस आपली आहाराची माहिती वगैरे काय तर द्या, की हे खाल्लंच पाहिजे. त्यांना सांगा, जबरदस्तीनं सांगा. ज्यावेळेस तुम्हाला लहानपणी जबरदस्तीनं सांगत होते की हे खाल्लं पाहिजे, खाऊ घालवते, जबरदस्तीने बाळाला आई खाऊ घालते, तुम्ही तुमच्या आईला जबरदस्तीने खाऊ घाला. नाही, खातच नाही असं म्हणायचं, सोडून द्यायचं. तुम्हाला तसं केलं असतं तर, खातच नाही म्हणून सोडून दिलं असतं तर, जबरदस्ती करा, त्या बाबतीत रागवा तुम्ही. चांगल्यासाठी रागवलं तर आईवडिलांना, बाबा पोरगं हट्टे म्हणून ते तुमचं खातील. खाण्यासाठी जर तुम्ही आईवडिलांना खाऊ घालण्यासाठी, चांगलं पौष्टिक आहार खाऊ घालण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी, ते थकलेले आहेत, त्यांचे थकलेले पायांना स्ट्रॉंगपणा देण्यासाठी तुम्ही वर्कआउट काय बोलू व्यायाम करायला लावा त्यांना तेलाचा मसाज करा. त्यांना त्यासाठी जर तुम्ही हट्ट केला ना, ते तुमचा हट्ट पूर्ण करण्यासाठी ते बी तयार होतील, ते बी खातील पितील व्यवस्थित. एवढं तरी करू शकता ना. तर तुमच्या संसाराचे तुमच्या घरातले नाहीत का? संसाराचा तुमचा एक फक्त तुमचे लेकरं बायको एवढेच तुमचा संसार आहे का? त्या तुमच्या संसारामधले नाही आहेत का? तुमच्या घरातले समजतच नाही. तुम्ही तुमच्या आईवडिलांना तुमच्या घरातले समजत नाही. तुम्हाला त्यांनी लहानपणीपासून त्यांनी स्वतः कमवून त्यांनी तुम्हाला रागवून फटके देऊन खाऊ घातलेलं असतं. एक जेवण तुमचं एक तास त्यांनी घातलेलं असतं खाऊ घालण्यासाठी. स्वतः कमवून केलं तुम्ही, त्यांनी कमवून ठेवलेलं आहे, ते तरी व्यवस्थित खाऊ घाला त्यांना सुखाने. ते तरी 4 घास सुखाने खाऊ द्या. आहेत बघा एखादी खूप छान सांभाळतात, आईची वेणी घालतात, आईला साडी घालतात, म्हातारपण इतकं छान ठेवतात ना त्यांना आयुष्यभर त्यांचं आयुष्य खूप छान जातं, कारण त्यांना खूप सन्मानाने बघितलं जातं. ते जरी व्यक्ती दिसली ना तरी खूप आपल्याला खूप छान वाटतं, हां ह्याने खूप आईची खूप सेवा करत होता. त्या व्यक्तीला खूप समाज चांगल्या नजरेनं पाहतो. खूप छान आहे, आईवडिलांना खूप चांगला सांभाळला. खरंच त्याचे आईवडील स्वर्गात गेले असतील आणि तो व्यक्ती रडणारही नाही, कारण त्यानं स्वतःची पूर्ण आईवडिलांची सेवा करून पूर्ण त्याची हौस पूर्ण करून घेतलेला असतो. त्याचं जन्मोजन्मीचं कर्म, जन्मोजन्मीचं पाप नष्ट झालेलं असतं. कारण ही सेवा भेटते ना ज्यांना आईवडिलांची, त्यांचं जन्मोजन्मीचं पाप नष्ट होतं असं म्हणतात. ठीक आहे, पण मला काही सासू सासरे नाही आहेत. आईवडील तर माझ्यावरच विश्वास ठेवतात की हां काय झालं का मला फोन करतात. आईवडिलांचाच नाही, बरेचसे म्हाताऱ्या लोकांचा, बरेच फ्रेंडमध्ये बरेच जे ओळखी आहेत, जेवढे ओळखी आहेत त्यांचा मला फोन येतो. माझ्या बराचसा विश्वास असतो की प्रत्येक असं गोष्टीमध्ये आरोग्याबद्दल सल्ला वगैरे त्यांचा मी ग्रुपही केलेला आहे. आरोग्याबद्दल सल्ला तर खूप जण आवर्जून मला माझ्याकडून मागतात, म्हणजे फोन करतात. मी निःशुल्कही माझ्याकडं काय ऑइल वगैरे काय गुडघ्यांचे काय त्या असतील, गुडघ्यांचे काय आयुर्वेदिक मी नेहमी देत असते त्यांना. त्यांचा मोबदला मला नको असतो, फक्त मोबदला म्हणून मला त्यांचा आशीर्वाद जरी मिळाला तरी बस असतं. कारण मी दुकान चालवते, कारण तसे गिऱ्हाईक किती हट्टी असतात, किती तरकटे असतात, म्हातारपण त्यांचं कसं असतं मला सगळं माहिती आहे. जरी सासू सासरे नसले तरी त्यांना आम्ही तसे गिऱ्हाईक आले ना, त्यांना आम्ही 4-4, 5-5, 100 वेळा जरी सांगितलं ना, त्यांना आम्ही हारत नाही, म्हणजे सांगत राहतो की व्यवस्थितच सांगत राहतो. त्यांना काही गोष्टी लक्षात राहत नाहीत, मग त्यांच्या लक्षात करून द्यावं लागतं की बाबा हे औषध असं प्यायचं होतं.
कारण त्यांनीच आपल्याला आजीचा बटवा द्यायचा, ते आपल्यालाच त्यांना आजीचा बटवा द्यावा लागते. आपल्यालाच त्यांना काय गोष्टी ज्यूस करायचं, काय आयुर्वेदिक सांगावं लागते. कारण मधल्या काळात आजीचा बटवा नव्हता. ते आपल्या पणजीच्या काळात असेल, पण आपल्या आईवडिलांच्या काळात एवढा नव्हता. त्यांना एवढं आयुर्वेदिक नव्हतं, कारण जसं मेडिकल डॉक्टर आल्यापासून ते थोडंसं घरचे उपाय विसरले होते. तेही आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांना. आपण म्हणतो म्हातारपण खूप वाईट असतं, ते आपल्या हातात असतं. त्यांचं म्हातारपण वाईट की चांगलं, आपण त्यांचा संसार आपण होतो. पण आपल्या संसारात त्यांना आपण मांडतच नाही जास्त. कारण आपण म्हणतो हां आई वडील कुठे काय काय असं, आई वडील पण असे इकडं तिकडं म्हणजे काय शाळेला बाहेर वगैरे सोडतात. तसं म्हातारपणी बाहेरचे काय त्यांची सेवा करायला बाहेरच्या बायका वगैरे येतात, त्यांना चांगलं वाटत असेल का. पण आपण हे आपण शिक्षणासाठी टाकतात आई वडील, तुमची काहीतरी प्रगती व्हावी. आणि तसं कर्माची फळं वगैरे काही नसतात. जेवढं आपल्याला समजतं ना तेवढं तरी केलं पाहिजे. घरामध्ये कुठल्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे, पैसे कमवायला किती महत्त्व दिलं पाहिजे, घरात प्रत्येक गोष्टीची सेवा करायला किती महत्त्व दिलं पाहिजे, की आईवडिलांचीच नाही मुलांची, सगळ्या आपल्या नातेवाईक लोकांची पण आपण सेवा करू शकतो. जरी आपल्याला आईवडील नसलं तर नातेवाईक आहेतच, तिथे आपण सेवा करू शकतो जेवढी जमेल तेवढी तरी. मी तर जाते, माझ्या जे आजूबाजूला आहेत वगैरे काही आश्रम आहेत, आम्ही तिथेही भेट घ्यायला जातो. अनाथ आश्रम आहेत, जेवढं जमल तेवढं तरी करू शकतो आम्ही. पण आम्ही ज्यांना मुलं नाहीत, अनाथ आहेत, त्यांनाच जास्त आम्ही सेवा करतो. जेवढं समजतं ना माझ्या वयाला किंवा मला, तेवढं मी सांगू शकते. पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझ्या ह्यात काय चुकत असेल तर, कारण वेगवेगळी व्यक्तींचा वेगवेगळा स्वभाव असतो. तसे तुमच्या आईवडिलांचा स्वभाव मला कमेंटमध्ये सांगा प्लीज. बाय.